दंडवत प्रणाम. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखा वाटतो. हो, नक्कीच. म्हणजे विचार करा, कोणीतरी एक अतिशय सुखवस्तू आणि प्रतिष्ठित जीवनशैलीत जगत आहे. समाजात त्यांना खूप मोठा मान आहे. अंगावर भारी रेशमी आणि जरतारी वस्त्रे आहेत. पण अचानक एका क्षणी असा एक विचार मनात येतो, मृत्यूची आणि वेळेची अशी भयानक जाणीव धडकते की तो माणूस क्षणाचाही विलंब न लावता ती सर्व संपत्ती, ते रेशमी कपडे एका अनोळखी माणसाला दान करतो. बापरे. हो ना. अंगावर एक मळकट जाडभरडं धोतर गुंडाळतो आणि कायमचे घरदार सोडून अज्ञात प्रवासाला निघतो. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. अगदी. आणि हे काल्पनिक नाहीये. माईमभटांसोबत नेमकं हेच घडलं होतं. आज आपण महानुभाव पंथ आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीवर आधारित याच ऐतिहासिक घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि हा प्रसंग म्हणजे केवळ एक कथा नाहीये बरं का. अच्छा. नाही. महानुभाव पंथाच्या साहित्यात विशेषतः ईश्वरीय लीळा चरित्र उत्तरार्धमधील लीळा क्रमांक 613 मध्ये नोंदवलेली ही घटना आहे. ही लीळा मानवी मनाचा तळ गाठते. एखाद्या माणसाचा आध्यात्मिक प्रवास सुरू होताना त्याची जी प्रचंड आंतरिक तोडफोड होते ना, त्याचा हा एक अत्यंत जिवंत दस्तऐवज आहे. म्हणजे तो जो वैराग्याकडे जाणारा प्रवास आहे तो किती कठीण असतो हे यातून दिसतं. अगदी बरोबर. मायंबटांसारखा एक अत्यंत विद्वान आणि श्रीमंत माणूस अचानक वैराग्याच्या मार्गावर कसा जातो हे आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना उंबऱ्यावरील ईश्वरीय अवताराचं रहस्य कसं उलगडतं यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. हो. तर आज आपण माईमभटांच्या आयुष्यातील त्या एका दिवसाविषयी बोलणार आहोत, ज्या एका दिवसाने त्यांचा संपूर्ण मार्ग बदलला. खरंय. सुरुवातीलाच या घटनेचा एक थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर माईमभट हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या शोधात कसे बाहेर पडले हा पहिला भाग आहे. त्यानंतर संसाराचा त्याग करताना त्यांच्या मनात किती भयानक द्वंद्व चालले होते आणि सरते शेवटी रिद्धपूरला जाऊन श्रीप्रभूंची भेट घेतल्यावर सर्वज्ञांनी त्यांना कोणता चिरंतन बोध दिला हा या प्रवासाचा मुख्य गाभा आहे. अगदी स्पष्ट मांडणी केलीत तुम्ही. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया, कारण याची सुरुवातच अत्यंत नाट्यमय आहे. माईमभट यांना हंसराज यांच्याकडून एक निरोप मिळतो आणि तिथे त्यांनी माईमभटांना सांगितलं की सर्वज्ञांनी तुम्हाला अत्यंत तातडीने बोलवले आहे. इथे तातडीने या शब्दाचे वजन आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या काळाच्या संदर्भात. हो, त्या काळात आजच्यासारखे फोन किंवा मेसेज नव्हते ना. एक निरोप एका गावावरून दुसऱ्या गावावर पोहोचायला कित्येक दिवस लागायचे. हो, ते तर आहेच. आणि जेव्हा एखाद्या पोचा निरोप येतो की लगेच निघा, तेव्हा शिष्याच्या मनात फक्त एकच ध्यास असतो. माईमभटांसाठी तो निरोप म्हणजे जणू काही त्यांच्या पूर्ण आयुष्याचं उद्दिष्ट साध्य झाल्याचीच पावती होती. आणि त्यांची कृतीही तशीच थक्क करणारी आहे. ते क्षणाचाही विचार न करता थेट प्रवासाला लागतात. हो, क्षणाचाही विलंब करत नाहीत ते. निघताना ते आबाईसांकडून प्रसादाचा बारीक चुरा सोबत घेतात. आधी चक्रालांब्याला जातात. तिथे समजते की स्वामी खरवंडीला गेले आहेत. मग ते तडक तिथे पोचतात. पण तिथे पोचल्यावर जे घडतं ते पाहून मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? माईमभट पाहतात की सर्वज्ञ पुढे चालत आहेत, पण ते त्यांना मागून हाक मारत नाहीत. म्हणजे स्वामी मी आलो अशी साथ घालत नाहीत. ते अत्यंत शांतपणे आवाज न करता स्वामींच्या मागून जातात. आधी मागून आणि मग उजव्या हाताच्या बाजूने समोर येऊन दंडवत घालतात. असं लपून छपून का जाणं? ते थेट समोर जाऊन का भेटले नाहीत? लपून छपून झाल्याचा प्रकार नाहीये, तर हे शिष्यत्वाच्या परमोच्च अवस्थेचं लक्षण आहे. अच्छा, म्हणजे आदरापोटी? त्याहूनही खूप खोल अर्थ आहे याचा. गुरुकडे जाताना स्वतःचा अहंकार, स्वतःचे जे असणे असते ना, ते पूर्णपणे शून्य करून जावे लागते. महानुभाव पंथाच्या गुरु-शिष्य परंपरेत या कृतीला खूप महत्त्व आहे. मागून जाऊन उजव्या बाजूने समोर येणे हे दर्शवते की मी तुमच्या नकळत तुमच्या आश्रयाला आलो आहे. बापरे, किती सुंदर विचार आहे हा. आणि आता माझे संपूर्ण अस्तित्व तुमच्या चरणांशी लीन आहे हे सांगण्याची ती एक पद्धत आहे. माईमभटांना गोंधळ करून किंवा स्वतःच्या आगमनाची दवंडी पिटून स्वामींचं लक्ष वेधायचे नव्हते. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त स्वामींच्या अस्तित्वात विलीन व्हायचे होते असं म्हणता येईल? अगदी बरोबर. हे खरंच खूप विचार करायला लावणारे आहे. माईमभटांची ही बाह्य कृती आपण पाहिली, तो आदर आपण पाहिला, पण या भेटीपूर्वी
प्रत्यक्ष वैराग्य घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचताना त्यांच्या मनात जे वादळ उठले होते ते जाणून घेणं जास्त रंजक आहे. हो, तो मानसिक संघर्ष खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा सर्वज्ञ विचारतात की मायंभट तुम्ही सरळाहून श्रीप्रभूंकडे कसे गेलात, तेव्हा मायंभट जो आपला मानसिक संघर्ष उलगडून सांगतात ना, तो ऐकताना खऱ्या अर्थाने मानवी अस्तित्वाची गुंतागुंत समोर येते. मायंभट सांगतायत की एकादशीचे व्रत झाल्यावर बारसेच्या दिवशी ते शौचाला गेले होते. हातात मातीचा ढेकूळ घेऊन नदीकडे निघाले होते. हां, आणि तिथे अचानक त्यांच्या मनात एका प्रश्नाने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वज्ञांनी त्यांना आधीच अनुसरा म्हणजे संन्यास घ्या, वैराग्य स्वीकारा असा आदेश दिला होता. हो, पण ते कधी करावे हा तो प्रश्न होता ना. अगदी बरोबर. तोच तो अस्वस्थ करणारा प्रश्न होता. कधी अनुसरावे? आणि इथेच विचारांची ती चक्रव्यूहासारखी साखळी सुरू होते. मायंभट स्वतःशीच विचारतात की एका वर्षाने अनुसरू का? तोपर्यंत सगळ्यांची व्यवस्था करू, ज्याचे देणे आहे ते देऊन टाकू, मग निघू. पण पुन्हा विचार येतो की तोपर्यंत जर देह गेला तर? मृत्यू आला तर? हो, मग ते ठरवतात 6 महिन्याने अनुसरू. त्यातही मृत्यूची शाश्वती नाही. मग 1 महिन्याने, 15 दिवसांनी, 8 दिवसांनी की उद्याच अनुसरू. हीच ती मानवी मनाची घालमेल असते. हो ना. आणि शेवटी त्यांच्या लक्षात येते की उद्याचा दिवस आपण पाहू याची तरी काय खात्री. आजच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मोठ्या बदलांबद्दल बोलताना आपण प्रोक्रॅस्टिनेशन विरुद्ध कोल्ड टर्की ही संकल्पना वापरतो. कोल्ड टर्की म्हणजे एखादी सवय टप्प्याटप्प्याने न सोडता एका झटक्यात सगळं तोडून टाकणं. उद्या करू, महिन्याने करू ही माणसाची नैसर्गिक वृत्ती असते. पण अचानक आलेली ती तीव्र जाणीव ज्यामुळे माणूस क्षणात सर्व काही सोडून देतो. मायंभटांनी आध्यात्मिक मार्गासाठी हाच दृष्टिकोन वापरला. पण 1 मिनिट, मला हे तिथे तुम्हाला थांबवावं लागेल. बोला ना. हे थोडं स्वार्थी वाटत नाही का? कुटुंबाला वाऱ्यावर सोडून असं अचानक निघून जाणं. आजच्या काळात आपण याला जबाबदारी झटकणं किंवा पलायनवाद म्हणू. मग आध्यात्मिकदृष्ट्या हे योग्य कसं काय ठरतं? तुमचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. वरवर पाहता हे नक्कीच स्वार्थी किंवा पलायनवादी वाटू शकतं, पण आपण या घटनेकडे मानवी मोहाचा आणि महानुभाव तत्वज्ञानाच्या चौकटीतून पाहायला हवंय. म्हणजे कसं? मायंभटांच्या मनात हा विचार आला होता की आपण घरी जाऊ, तिजोरीच्या किल्ल्या घरच्यांच्या हातात देऊ आणि मग निघू. पण त्यांनी तसे का केले नाही? कारण त्यांना मानवी मनाचा कमकुवतपणा माहीत होता. जर ते घरी गेले असते तर घरचे रडायला लागले असते. कोणीतरी हट्ट धरला असता. अगदी. मुलाबाळांनी पाय धरले असते आणि त्या भावनिक गुंत्यात त्यांचे वैराग्य तिथेच संपले असते. खरंय, मोह आवरत नाही माणसाला. आणि कुटुंब चालवणारी एक अदृश्य व्यवस्था असते. आपण नसलो तरी जग चालतेच हे कटुसत्य आध्यात्मिक साधकाला खूप आधी समजते. मायंभटांना जाणवले होते की जर सत्य शाश्वत आहे आणि देह नश्वर आहे तर मोहाच्या या जाळ्यात अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बरोबर. म्हणूनच त्यांनी जो निर्णय घेतला तो अवाक करणारा होता. त्यांनी हातात असलेली ती शौचासाठी घेतलेली माती तिथेच टाकून दिली. तोच तो तातडीचा क्षण होता. जिथे ते उभे होते तिथूनच त्यांनी परतीचा मार्ग कायमचा बंद केला. हो, त्यांनी केवळ विचारच सोडले नाहीत तर अंगावरील मौल्यवान लाल जरतारी आणि रेशमी कपडे तिथेच एका जाणाऱ्या ब्राह्मणाला देऊन टाकले. बापरे, त्या ब्राह्मणालाही खूप आश्चर्य वाटले असेल ना. हो ना. तो म्हणाला की हे इतके किमती वस्त्र मी घेऊन गेलो तर लोक मला चोर समजतील, मी काय सांगू त्यांना. त्यावर माहिंभट अत्यंत शांतपणे म्हणाले, लोकांना सांगा की सरळोकर माहिंभटांनी हे दिले आहे. आणि त्या बदल्यात माहिंभटांनी त्या ब्राह्मणाचे जाडेभरडे मळकट धोतर मागून घेतले, त्याची झोळी केली. एका क्षणात एक श्रीमंत व्यक्ती फकीराच्या अवस्थेत पोहोचली. हीच ती आंतरिक क्रांती आहे. वैराग्य हे नुसते कपडे बदलण्यापुरते मर्यादित नसते. माहिंभटांनी ती माती टाकून दिली याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या देहाची आणि त्या देहाला जोडलेल्या सर्व सामाजिक ओळखींची लाच टाकून दिली. म्हणजे तो जरतारी पोशाख त्यांचा अहंकार होता. अगदी. तो अहंकार त्यांनी दिला आणि जे मळकट धोतर घेतले ती त्यांची नवीन ओळख होती, एक शून्यत्वाची अवस्था. आणि या शून्यत्वाच्या अवस्थेचा सर्वात भयानक आणि तितकाच खरा अनुभव त्यांना दुसऱ्या दिवशी आला. हो, भिक्षेचा प्रसंग. पौर्णिमेच्या दिवशी ते एका गावी भिक्षेला गेले. त्यांच्या जुन्या ओळखींमुळे किंवा विद्वत्तेमुळे त्यांना एका घरात चौरंगावर ताटपाट ठेवून भिक्षा वाढण्यात आली. त्यांच्या झोळीत चक्क पंचपक्वान्न मिळाले. पण जेव्हा ते जेवायला बसले तेव्हा त्या ब्राह्मणाच्या मळकट धोत्राचा असा काही उग्रवास त्या अण्णाला लागला होता की त्यांना कमालीची किळस आली. ते खाल्लेलं अन्न ओकारी होऊन बाहेर पडलं आणि उरलेलं अन्न त्यांनी थेट पाण्यात फेकून दिलं. या प्रसंगाच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे.
ही ओकारी केवळ त्या धोत्राच्या वासामुळे आलेली नव्हती. मग कशामुळे? जेव्हा माणूस इतक्या टोकाच्या वैराग्यातून जातो ना, जेव्हा त्याचे मन सर्व ऐहिक सुखांमधून बाहेर पडते, तेव्हा त्याची सर्व इंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ती ओकारी अन्नाची नव्हती, तर ती त्यांच्या आत चाललेल्या डिटॉक्सची प्रक्रिया होती. अच्छा, म्हणजे मनातून सुखाची आसक्ती सुटली होती. अगदी. आणि आता शरीरही भौतिक सुखांना, त्या पंचपक्वान्नाला नाकारत होतं. ही एक प्रकारची साक्ष होती की आता जगातले कोणतेही सुख त्यांना भुरळ घालू शकत नाही. जेव्हा मायंभटांनी ही गोष्ट सर्वज्ञांना सांगितली, तेव्हा सर्वज्ञांनी एक अत्यंत मोलाचे वाक्य उच्चारले. ते म्हणाले, ज्ञानी या जाणत्या पुरुषाला विषयभोगामध्ये सुख समाधान लाभत नाही. म्हणजे ज्याला खऱ्या ज्ञानाचा स्पर्श झाला आहे, त्याला या भौतिक सुखांमध्ये आनंद मिळूच शकत नाही. हो, आणि हे सत्य मायंभटांचे शरीर प्रत्यक्ष अनुभवत होते. हे सगळं समजायला कितीही थोर वाटलं तरी प्रत्यक्ष जगताना तो एक भयानक संघर्ष असतो, कारण शरीर शेवटी अन्नावर चालते. हो, ते तर आहेच. या टोकाच्या वैराग्यानंतर माईमभट्टांच्या मनात ती शंका आलीच की अन्नाशिवाय हा देह कसा राहील, आणि जर देहच टिकला नाही तर धर्माचरण कसे होणार. आणि इथे माहिमभट स्वतःचीच एक विलक्षण परीक्षा घेताना दिसतात. हो ना. माहिमभट हे एकाएकी सर्व सोडून देणारे असले तरी ते अतिशय तार्किक विचार करणारे होते. ते अन्नाचा एक एक घास घेऊन बघतात. म्हणजे कसं? पहिल्या दिवशी एका गावात भिक्षा मागून फक्त एक घास खातात आणि स्वतःला सांगतात की मी अन्नावर जिंकले, अन्नावरची आसक्ती सुटली. दुसऱ्या दिवशी 2 घास, तिसऱ्या दिवशी 3 घास, असे करत करत रिद्धपूरला पोचेपर्यंत ते पुन्हा एका संपूर्ण आहारावर येतात. पण यावेळी ते अन्न केवळ देह टिकवण्यासाठी असते, सुखासाठी नाही. अगदी बरोबर. या प्रवासात त्यांचा मुख्य उद्देश रिद्धपूरला जाऊन श्री प्रभूंची भेट घेणे असतो. या संपूर्ण खडतर प्रवासाबद्दल सर्वज्ञ जे म्हणतात ते मोक्षाच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी एक मोठा दिलासा आहे. हो, सर्वज्ञांचे ते वचन खूप महत्वाचे आहे. सर्वज्ञ म्हणतात, जो पुरुष दृढनिश्चयात्मक आचार मार्गावर आरूढ झालेला असतो, त्या पुरुषाचे सगळे अडथळे देव न जाणू कोण समूळ नष्ट करील. आणि पुढे ते स्पष्ट करतात की मोक्षाच्या वाटेने जाणाऱ्याला अनुकूल आणि प्रतिकूल देवता असतात, पण ईश्वर नेहमी सहाय्य करतो. हे सहाय्य कसे मिळते याचे उत्तम उदाहरण माहिमभटांचा रिद्धपूरचा अनुभव आहे. हो, जेव्हा तुमचा निश्चय ठाम असतो तेव्हा ईश्वरी शक्ती स्वतःहून परिस्थिती अनुकूल करते. माहिमभट रिद्धपूरला पोचतात. तिथे ते एका मांग जातीच्या व्यक्तीकडून माहिती घेतात. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तत्कालीन समाजात जातीभेद अत्यंत तीव्र होता ना? खूपच तीव्र होता. पण माहिमभटांसारखा उच्चवर्णीय विद्वान आता कुठलाही भेद मानत नाही. ते त्या व्यक्तीकडून 10 दामाचा गूळ घेतात. दाम हे त्या काळात एक चलन होते. 10 दाम म्हणजे एका भिक्षुकासाठी बरीच मोठी रक्कम. पण ते स्वतःसाठी काही घेत नाहीत. ती गुळाची पाटी घेऊन थेट श्रीप्रभूंच्या समोर जातात. आणि श्रीप्रभूंचे ते वर्णन खरंच खूप गोड आणि विरोधाभासी आहे. एका बाजूला मायंभटांचे हे कडकडीत वैराग्य, त्यांचा तो भयानक मानसिक प्रवास. हो. आणि दुसरीकडे श्रीप्रभूंचे अगदी लहान मुलासारखे वागणे. मायंभटांनी गुळाची पाटी समोर ठेवल्यावर श्रीप्रभू आनंदाने म्हणतात, अवमेला जाय, माह्या नावे ब्राह्मण येईल म्हणे, तो गुळ आणील म्हणे, गोड आहे म्हणे, खावा म्हणे. आणि ते दाढीवर पोटावर रस सांडत अत्यंत निरागसपणे तो गुळ खाऊ लागतात. हा विरोधाभास अद्भुत आहे. एका महान विद्वानाचे टोकाचे वैराग्य आणि साक्षात ईश्वरी अवताराची ती निरागसता. तिथे त्यांना आबाईसांचा आश्रय मिळतो. त्या माहिमभटांना जेवायला वाढतात, कामे देतात. आणि मायंभट तिथे अत्यंत आनंदात राहतात. हीच ती अनुकूल परिस्थिती जी ईश्वराने त्यांच्यासाठी निर्माण केली. कारण त्यांच्यातील तळमळ खरी होती. पण या सगळ्या घटनेत एक असा मुद्दा आहे जिथून या संपूर्ण लीळेचा खरा तात्विक गाभा सुरू होतो. कोणता मुद्दा? सर्वज्ञांनी माहिमभटांना एक अतिशय थेट प्रश्न विचारला. करून तुम्ही तिथेच का गेलात? इथे माहिमभट 2 कारणं देतात. बरोबर. पहिले म्हणजे व्यावहारिक कारण. हो, सासरवाडीचं कारण. अगदी. ते म्हणतात की ज्या प्रदेशात ते पूर्वी होते तिथे जवळच त्यांचे सासर होते. जर ते तिथेच थांबले असते तर सासरच्या मंडळींनी त्यांना ओळखून जबरदस्तीने घरी नेले असते आणि त्यांचा वैराग्याचा मार्ग मोडून काढला असता. बरोबर.
आणि दुसरे आध्यात्मिक कारण म्हणजे हं. सर्वज्ञांनीच त्यांना सांगितले होते की श्री प्रभू हे परमेश्वर अवतार आहेत आणि ईश्वराची सेवा करणे हे मोक्षदायक आहे. आणि म्हाइंभटांच्या याच उत्तरावर सर्वज्ञ ईश्वरी अवतारांचे एक अतिशय गुंतागुंतीचं आणि सखोल रहस्य उलगडून दाखवतात. अच्छा. सर्वज्ञ सांगतात की या सृष्टीत परमेश्वराचे अनंत अवतार होतात. देव कच्छा म्हणजे कासव आणि मत्स्य म्हणजे मासा यामध्ये अवतार घेतो हा नसतो. म्हणजे देव अनेक रूपात येतो पण प्रत्येक रूप मोक्ष देत नाही. अगदी बरोबर. कारण विचार करा, एक कासव किंवा मासा मानवाला ज्ञान कसे देणार? खरंय, ते आपल्याशी बोलू शकत नाहीत. हो ना. मनुष्याला त्याच्याच भाषेत त्याच्याच पातळीवर येऊन समजावून सांगणारा अवतार लागतो. आणि तो अवतार कोणता हे समजावून सांगण्यासाठी सर्वज्ञ 3 अवस्थांचा एक अत्यंत अचूक दृष्टांत देतात. कोणता दृष्टांत? ते म्हणतात की एखादे घर आहे असे समजा. जो माणूस घरात बसला आहे तो फक्त घरातील गोष्टी पाहू शकतो, त्याला बाहेरच्या जगाचे काहीही ज्ञान नसते. दुसरा माणूस जो घराबाहेर उभा आहे तो फक्त बाहेरचे पाहू शकतो, त्याला घरात काय चालले आहे ते दिसत नाही. पण जो माणूस उंबऱ्यावर उभा असतो, उंबऱ्यावर म्हणजे थ्रेशोल्डवर, हो, तो उंबऱ्यावरील माणूस घरातलेही पाहू शकतो आणि घराबाहेरचेही पाहू शकतो. बापरे, मला हे थोडं समजून घ्यायचं आहे. जर आपण याला आपल्या जीवनाशी जोडलं तर घर म्हणजे हा आपला भौतिक संसार, हे ऐहिक जग असं म्हणता येईल का? हो, नक्कीच. आणि बाहेर म्हणजे ती निराकार अनंत ईश्वरी सत्ता. मग हा उंबरा म्हणजे नेमकं कोण? तुम्ही अगदी योग्य दिशेने विचार करत आहात. उंबरा म्हणजे तो दुर्मिळ अवतार जो मानवाच्या रूपात या जगात येतो. तो चालता बोलता ज्ञानदान देणारा देव आहे. अच्छा. जो फक्त संसारात म्हणजे घरात अडकला आहे, त्याला ईश्वरी ज्ञान दिसत नाही. आणि जो फक्त निराकार ईश्वराच्या ध्यानात बाहेर आहे, त्याला मानवी दुःखांची, संसारातील क्लेशांची जाणीव होत नाही. पण तो उंबरावरील ज्ञानदाता दोन्ही जगांना जोडणारा दुवा असतो. तो या भौतिक जगात मनुष्य रूपात राहतो, माणसांसारखाच चालतो बोलतो, भूक तहान अनुभवतो. हो. पण त्याचवेळी तो आतल्या ईश्वरी ज्ञानाशी अखंड जोडलेला असतो. म्हणूनच तो मानवाला समजून घेऊन मोक्षाचा मार्ग दाखवू शकतो. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे सर्वज्ञ हेच सांगत आहेत की मनुष्यामध्ये अवतरलेला देव वेडापिसा होऊ शकतो, परंतु चालता बोलता ज्ञानदान देणारा देव तो दुर्लभ आहे. अगदी हेच. म्हाइंभटांनी जो शोध घेतला होता तो याच उंबऱ्यावरील दुर्लभ अवताराचा होता आणि म्हणूनच त्यांनी संसाराचा तो मोह एका क्षणात तोडून टाकला होता. हो, कारण त्यांना समजले होते की या उंबऱ्यावरील ज्ञानदात्याशिवाय आपल्याला दोन्ही जगांचे सत्य कधीच उमजणार नाही. निश्चितच. आणि या संपूर्ण चर्चेचा जर आपण एक धागा जोडायचा ठरवला तर या लीळेतून आपल्याला काय शिकायला मिळतंय? वैराग्य म्हणजे केवळ कपडे बदलून जंगलात जाणे नव्हे, हे सगळ्यात महत्वाचं. ती एक अत्यंत तीव्र आणि अस्वस्थ करणारी आंतरिक प्रक्रिया आहे. खरंय. जेव्हा एखादा साधक म्हाइंभटांसारखा स्वतःच्या संशयांवर, स्वतःच्या भीतीवर एका क्षणात मात करतो, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं कोल्ड टर्की पद्धतीने सगळे सोडून देतो, तेव्हा ईश्वर स्वतः त्याच्या मार्गातील अडथळे दूर करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी जो ज्ञानदान देणारा देव असतो, जो या संसाराच्या आणि ईश्वरी सत्तेच्या बरोबर उंबऱ्यावर उभा असतो, त्याचे महत्त्व ओळखून त्याला शरण जाणे. या लीळेने खरोखरच आपल्याला एका अतिशय वेगळ्या मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. हो, नक्कीच. म्हाइंभटांची ती वैराग्याची तळमळ, अन्नाची ओकारी येणे इतपत झालेली ती आंतरिक क्रांती आणि सर्वज्ञांनी दिलेला तो उंबऱ्याचा अफाट दृष्टांत, हे सर्वच एका नव्या दृष्टीची जाणीव करून देणारे आहे. शेवटी जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. म्हाइंभटांना त्यांचा खरा मार्ग शोधण्यासाठी आपले ते रेशमी कपड्यांचे जुने जग पूर्णपणे मागे सोडावं लागलं. अगदी. आणि त्या उंबऱ्यावरील अवताराचा आधार घ्यावा लागला. आजच्या या माहितीच्या अतिरेकी जगात जिथे सगळेच स्वतःला तज्ज्ञ समजतात, तिथे आपण नेमकं कुठे आहोत? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आपण फक्त आपल्या सुखांच्या आणि गॅजेट्सच्या घरात अडकून पडलो आहोत, जिथे आपल्याला बाहेरचे काहीच दिसत नाहीये, की कोणतीही दिशा न ठरवता फक्त घराबाहेर भरकटत आहोत, की आपणही कधीतरी त्या उंबऱ्यावरील खऱ्या ज्ञानाचा शोध घेण्यास तयार आहोत, जो आपल्याला दोन्ही जगांचं सत्य दाखवू शकेल? या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी स्वतःच्या आतच शोधायला हवे. हा खरोखरच स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणारा विचार आहे. तो उंबरा शोधणे आणि स्वतःला त्या उंबऱ्यापर्यंत नेऊन ठेवणं, हीच खऱ्या अर्थाने आपल्या खऱ्या प्रवासाची सुरुवात असू शकते. अगदी खरं आहे. या अत्यंत शांत आणि खोल विचारासोबतच आपण आजच्या या सखोल चर्चेचा इथेच समारोप करूया.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि अद्भुत माहितीच्या खजिन्यासोबत. तोपर्यंत दंडवत प्रणाम.